हॅलो नमस्कार, मी पूजा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची ही रेसिपी पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर खाली सबस्क्राइब बटनवर क्लिक करा व बाजूच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। सुरुवातीला मी येथे 1 वाटी हरभरा डाळ ही स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करून ही डाळ आपल्याला 1 तास भिजवून घ्यायची आहे। आता आपण कणिक मळून घेऊया। त्यासाठी मी येथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ व पाव चमचा हळद ॲड करायची आहे व थोडं पाणी ॲड करून थोडीशी सैलसर अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने कणकेचा गोळा पूर्ण झाल्यानंतर त्यावरती तेल टाकून पुन्हा एकदा कणिक साधारण 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायची आहे। कणिक पूर्णपणे मळून झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल लावून कणकेला पूर्ण हाताने तेल हे पसरून घ्यायचं आहे व त्यावर एक भांडं झाकून साधारण 1 तास ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे। आता मी येथे एक गॅसवर भांडं ठेवलेलं आहे व त्यामध्ये डाळ आपण जेवढी घेतलेली आहे त्याच्या 3 पट पाणी व 1 चमचा तेल आणि थोडीशी हळद टाकून पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेली डाळ ही टाकायची आहे व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये तेल टाकल्यामुळे डाळ मऊ शिजली जाते व हळद टाकल्यामुळे पुरणाला रंग छान येतो। पुन्हा एकदा ह्या डाळीला एक उकळी आल्यानंतर यावर आपल्याला एक खोलगट ताट ठेवून त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकून ही डाळ आपल्याला साधारण 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। 7 ते 8 मिनिटानंतर ताटावरचं पाणी हे गरम झालेलं आहे। हे गरम पाणी ह्या डाळीमध्ये ओतून डाळ आणि पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व पुन्हा एकदा ताटावर पाणी ठेवून मध्यम आचेवर ही डाळ शिजवून घ्यायची आहे। सेम ह्याच पद्धतीने साधारण 40 ते 45 मिनिटं आपल्याला ही डाळ मऊसूत अशी शिजवून घ्यायची आहे। डाळ चांगली मऊसूत शिजल्यानंतर ह्यामधील डाळीतलं पाणी आणि डाळ आपल्याला सेपरेट करायची आहे। साधारण 5 ते 7 मिनिटं ही जी डाळ आहे ती तशीच आपल्याला चाळणीवर ठेवायची आहे। डाळीमध्ये थोडंही पाणी शिल्लक राहू द्यायचं नाही, नाहीतर पुरण पातळ होण्याची शक्यता असते। डाळ शिजवलेलं जे पाणी आहे त्याची आपण कटाची आमटी करणार आहोत, म्हणजेच आपण येळवणाची आमटी करणार आहोत। आता आपण ही जी शिजवलेली डाळ आहे ती पळीच्या साहाय्याने अशा पद्धतीने मॅश करून घ्यायची आहे। मॅश करून झाल्यानंतर ह्यामधील थोडीशी डाळ मी कटाच्या आमटीसाठी बाजूला ठेवलेली आहे। त्यानंतर मी ह्यामध्ये 1 वाटी बारीक करून घेतलेला गूळ ॲड करत आहे व गूळ आणि डाळ ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे। आता आपल्याला ह्या पुरणाला चटका द्यायचा आहे। त्यासाठी मी येथे गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे। पुरणामध्ये गूळ टाकल्यामुळे गूळ हा वितळायला सुरुवात होते व आपलं जे पुरण आहे ते पातळ व्हायला सुरुवात होते। त्यामुळे ह्याला कंटिन्युअसली असं परतत राहायचं आहे। जवळपास 2 ते 3 मिनिटानंतर हे जे पुरण आहे ते थोडंसं घट्टसर झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा जायफळाची पूड आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकून हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। वेलची आणि जायफळ ह्यामध्ये टाकल्यामुळे पुरणाचा मस्त असा वास सुटायला सुरुवात झालेली आहे। साधारण 5 ते 6 मिनिटं अजून असंच मंद आचेवर परतत राहिल्यानंतर पाहू शकता तुम्ही आपलं पुरण हे असं घट्ट झालेलं आहे। आता आपल्याला हे पुरण गरम असतानाच पुरण वाटायच्या चाळणीने बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही हे पुरण यंत्राने सुद्धा करू शकता। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी येथे पेल्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने सर्व पुरण हे बारीक करून घेतलेलं आहे। पोळ्या करण्यासाठी कणिकही आपली छान भिजलेली आहे, परंतु पुन्हा एकदा आपण हिला थोडंसं तेल लावून व्यवस्थित असं 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचे आहे। शक्यतो कणिक आणि पुरणाची कन्सिस्टन्सी ही एकसारखी असायला हवी, त्यामुळे पुरणाच्या पोळ्या ह्या फुटत नाहीत। येथे मी एका प्लेटमध्ये गव्हाचं पीठ, दुसऱ्या प्लेटमध्ये पुरण आणि कणिक घेतलेली आहे। आता मी येथे एक कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि त्याचा एक उंडा बनवलेला आहे। नेहमी आपण जसं चपातीसाठी उंडा घेतो त्यापेक्षा लहान आकाराचा हा उंडा घ्यायचा आहे। त्या उंड्याला सर्व बाजूंनी असं पीठ लावून घ्यायचं आहे। सर्व बाजूने पीठ लावून झाल्यानंतर ह्याला अंगठा आणि बोटाच्या साहाय्याने ह्याची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वाटी बनवून घ्यायची आहे। आपली वाटी बनवून तयार झालेली आहे। ह्यामध्ये जेवढी आपण कणिक घेतलेली आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये ह्यामध्ये पुरण भरायचं आहे।
ह्या उंड्यामध्ये आपल्याला पुरण भरून झाल्यानंतर वरून थोडंसं दाब द्यायचं आहे व अंगठ्याच्या साह्याने पुरण आतमध्ये ढकलत बोटाने कणिक वरती आणत राहायचं आहे व त्याच्या सर्व कडा ह्या जुळवत आणायच्या आहेत। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्या उंड्याच्या सर्व कडा ह्या बंद करून घ्यायच्या आहेत व एक्स्ट्राची जी कणिक उरली आहे ती काढून टाकायची आहे। आता हा जो उंडा आहे तो आपल्याला हाताने चपटा करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हाताने त्याला थोडंसं दाब द्यायचं आहे। त्यामुळे पुरण सर्व बाजूंनी पसरलं जातं व हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। मध्ये मध्ये ह्या पोळीला गव्हाचं थोडं पीठ लावून आलटून पलटून लाटत राहायची आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे आपण ही पुरणपोळी लाटून झालेली आहे। इथे मी हा तवा मध्यम आचेवर गरम करून घेतला आहे, त्यावर तूप पसरवलेलं आहे। त्यावरती मी आता ही टाकणार आहे पोळी। पोळीचा थोडासा रंग बदलल्यानंतर आपल्याला ही पोळी पलटी करून घ्यायची आहे। पोळी पलटून झाल्यानंतर ह्यावरती मी तूप लावत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यावर तेल सुद्धा लावू शकता। बघू शकता तुम्ही आपली पोळी कशी टम्म फुगलेली आहे व लुसलुशीत अशी झालेली आहे। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित अशी पोळी भाजून झाल्यानंतर मधोमध अशी फोल्ड करायची आहे। ह्याच पद्धतीने आपण सर्व पोळ्या ह्या करून घेणार आहोत। तयार आहे आपली मऊ लुसलुशीत व पारंपरिक पद्धतीने बनवलेली पुरणपोळीची रेसिपी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।